जय गजानन मंडळी. तर आज मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते माझ्या शिकागो व्लॉगमध्ये. सो या व्लॉगमध्ये मी तुम्हाला बजेट फ्रेंडली टिप्स देणार आहेत, काही प्रसिद्ध ठिकाणं सांगणार आहेत, पुन्हा अशी ठिकाणं की जिथे तुम्ही फ्रीमध्ये व्हिजिट करू शकता. या सगळ्या गोष्टींची माहिती मी तुम्हाला ह्याच्यामध्ये देणार आहे. तर पहिलं मी तुम्हाला एक सांगते की शिकागो गेल्यानंतर आम्ही एअरपोर्ट जवळच्याच एरियामध्ये राहायला हॉटेल केलं होतं. ओके. मग दुसरं तुम्ही एक बघू शकता की हॉटेल्सवाल्यांचे बरेच वेळा शटल्स असतात, राईट. मग त्या शटलने जे तुम्ही मेट्रो स्टेशनला पोहोचू शकता. तो मग आम्ही CTA ब्लू लाईन ट्रेन आहे त्याने आम्ही डाऊनटाऊनला पोचलो होतो. त्याच्यानंतर इथे तुम्हाला सांगते की वेंट्रा कार्डचं एक ऑप्शन असतं की जे तुम्हाला बससाठी पण तुम्ही यूज करू शकता आणि ट्रेनसाठी पण यूज करू शकता. त्याच्यानंतर त्या वेंट्रा कार्ड जे आहे ते असं दिवसाप्रमाणे मिळतं. 1 दिवसाचं म्हणा, 3 दिवसाचं किंवा 7 दिवसाचं, अशा प्रकारे ते तुम्हाला मिळू शकतं. त्याच्यानंतर आमची जी पहिली ॲक्टिव्हिटी होती ती म्हणजे आर्किटेक्चर बोट टूर. मी तर म्हणते की इथे गेल्यानंतर हा नक्कीच करा. जर तुम्हाला माहिती असेल की शिकागो शहर हे संपूर्ण असं नदीच्या काठावर वसलेलं आहे आणि एकेकाळी हे आगीत पूर्ण खाक झालेलं होतं. त्याच्यानंतरसुद्धा हे किती सुंदर असं बनवलेलं आहे हे तुम्हाला इथे लक्षात येईल. आणि या बोट टूरमधच्या ज्या तिकीट्स असतात ना, तर साधारणतः $30 वगैरे, $30-35 अशी तिकीट असते. तर बेसिक ठीक आहे. तर तुम्ही जर ह्या तिकीट्स ग्रुपॉनवरनं बुक केलात तर तुम्हाला मस्त असे डिस्काउंट्स त्याच्यावर मिळतील. आम्हीही त्याच्यावरूनच बुक केलेल्या होत्या. आणि या बोट टूरमध्ये एक गाईड असते की जी आपल्याला संपूर्ण माहिती त्याच्या टूरमध्ये ती देत असते की बिल्डिंगचं महत्त्व काय, कुठल्या साली बांधल्या गेली, त्याची खासियत काय, हे सगळं ती त्याच्यामध्ये सांगते. बरेच वेळा ही लोकं अलाऊ करत नाही त्यांचा गाईड म्हणजे ते सांगत असताना फोटोज काढायला किंवा व्हिडिओज घ्यायला. पण शेवटी ते आपल्याला 15 ते 20 मिनिटं देतात की ज्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या ह्याचे सुंदर असे फोटोज, व्हिडिओज ते क्लिक करू शकता. साधारणतः 90 मिनिटाची ही टूर असते, 60 ते 90 मिनिटाची ही टूर असते. त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो शिकागो 360 बघायला. आता एक ऑप्शन म्हणजे इथे असं आहे की इथे एक स्काय डेक पण ऑप्शन आहे आणि एक शिकागो 360 पण ऑप्शन आहे, ठीक आहे. तर दोन्हीपैकी एक जरी केलं तरी चालेल, कारण दोन्ही याच्या तिकीट्स तुम्हाला काढायच्या आहेत. तर तिकीट्स तुम्ही काढल्यानंतर सीन असा असतो की शिकागो 360मध्ये जेव्हा तुम्ही सगळ्यात वरच्या माळ्यावर जाता तेव्हा तुम्हाला खालचं अतिशय सुंदर डाऊनटाऊनचं दृश्य तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसतं. मिशिगन लेक दिसतो, नेव्ही पियर दिसते. इथे तुम्ही छान छान फोटोज क्लिक करू शकता. अतिशय अविस्मरणीय वाटतं. इथून तुम्ही बेस्ट जर तुम्ही लाईक सनसेटच्या वेळेस जर गेलात तर ते अतिशय सुंदर व्ह्यूज तुम्हाला मिळेल त्या टायमिंगला जर तुम्ही गेलात तर. पुन्हा इथे एक टिल्टसुद्धा एक्सपिरियन्स करू शकता तुम्ही की काचेतून तुम्हाला झुकून असं खालचं जे असतं दृश्य ते तुम्हाला बघायला मिळतं. पण मला असं वाटत नाही की ते इतकं वर्थ आहे, बिकॉज त्याच्यासाठी तुम्हाला पुन्हा एक्स्ट्रा पैसे देऊन त्याचं तिकीट काढावं लागतं. सो शिकागोमध्ये गेल्यानंतर एकतर तुम्ही 360चा अनुभव घ्या किंवा स्कायडेकचा अनुभव घ्या. साधारणतः दोन्हीही सारखंच आहे, सारखेच तुम्हाला दृश्य खालची दिसणार आहेत. आणि पुन्हा एक सांगायचं म्हणजे शिकागोमध्ये भयंकर चालावं लागतं. सो तुम्ही स्पोर्ट शूज वेअर करा, पाण्याच्या बॉटल सोबत ठेवा आणि किंवा एनर्जालचे पॅकेट्स तुम्ही सोबत कॅरी करा, कारण इथे खूप चालावं लागतं. त्याच्यानंतर सेकंड आम्ही गेलो होतो शिकागो रिव्हर वॉक. तर रिव्हर वॉक हे पूर्णपणे फ्री आहे, कारण जेव्हा आपण रिव्हर वॉक करतो ना, तर दोन्ही बाजूंनी आपल्याला बिल्डिंग्स दिसतील, पाण्यातील बोट्स मस्त आणि संध्याकाळचं दृश्य अतिशय एकदम इंस्टाग्राम परफेक्ट असं म्हणता येईल. तिथे तुम्ही बसून मस्त चिल करू शकता, फोटो काढू शकता, थोडी कॉफी एन्जॉय करू शकता. पुन्हा जेव्हा तुम्ही रिव्हर वॉकला जात असता तिथे ट्रम्प टॉवर आहे, तिथे तुम्ही मस्त फोटो काढू शकता. त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो मिलेनियम पार्क, जे फ्री आहे एकदम. आणि शिकागो म्हटलं की मिलेनियम पार्कला नक्कीच भेट द्यायचं. इथलं क्लाउड गेट म्हणजे प्रसिद्ध असं द बीन इथे म्हटलं जातं आणि इथे फोटो घेतल्याशिवाय तर कोणीच जात नाही. आणि पुन्हा सांगते, इथे बरेचशी काही लोक अशी उभी असतात की ज्यांच्याजवळ अजगर असतात, बरेचसे पक्षी घेतलेले असतात की ते तुम्हाला म्हणतात की तुम्ही हातात घ्या, फोटोज काढा, पण ते त्याच्यासाठी तुम्हाला चार्ज करतात. तर ते $50 किंवा $25 ते असं तुम्हाला पे करायला लावतात आणि देन मग तुम्ही त्याच्याबरोबर फोटो काढू शकता. आणि सेकंड असं आहे की ही बजेट ट्रॅव्हल टिप्स जर मी तुम्हाला सांगू, जर तुम्हाला शिकागोला बजेटमध्ये एक्सप्लोर करायचं ठरवलं तर एक वेंट्रा पास वापरा. रोजच्या ट्रान्सपोर्टवर तुमची बरीच बचत होईल. ग्रुपॉनवर बऱ्याचशा डील्स तुम्ही बघा की ज्याच्यावर तुम्हाला डिस्काउंट मिळेल आणि फ्री स्पॉट्स मी खाली मेन्शन केलेले आहेत.